ओके ठीक आहे गाईज, तुम्ही जा, मी दुसऱ्या टॅक्सीने जाईन. डोंट वरी. ओके, आय सी यू देन. बाय. सनेम, जान, मी तुम्हालाच कॉल करत होते. सनेम, तू माझ्यापासून काय लपवतेस ते मला आत्ताच्या आत्ता सांग. कशाबद्दल बोलताय? सनेम, तुझे माइंड गेम्स मला सहन होत नाहीयेत. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. एमरेला तू काय सांगत होतीस मगाशी की तू ब्रेकअप करणार आहेस, ही रिलेशनशिप टिकणार नाहीये, हो ना? असंच ना? जान, सनेम, नंतर कशाला, आत्ताच ब्रेकअप करूया ना. आणि इतर कोणालाही सांगत बसण्यापेक्षा मला माझ्या तोंडावर सांगून टाकायचंस ना, ते जास्त चांगलं झालं असतं. जान, मी किती वेडा आहे मी, किती वेडा आहे. कितीतरी वर्षांनी मी कोणावर तरी विश्वास ठेवलेला, पण तू विश्वासघात केलायस. तुला ब्रेकअप करायचं ना? ब्रेकअपच करणार होतीस ना? हो हो. का का कारण आपण भेटलो त्या दिवसापासून मी तुमच्याशी खूप खोटं बोलतेय जान. काय काय बोलतीस तू हे सनेम? ज्या दिवशी जॉईन झाले होते मी, त्या दिवशी मी तुमच्या घरी आले होते आणि मी ते रिंग घ्यायला नाही, चोरी करायला आले होते. काय चोरी करायला? काय बोलतीस तू? चोरी करायला आली होतीस? तू बरी आहेस ना? काय बोलतेस कळतंय का? चेष्टा करायची वेळ नाहीये ही. तू काय बोलतेस तुला समजतंय? तू माझ्या घरी चोरी करायला आली होतीस असं म्हणायचंय तुला? मी तुमच्याशी खोटं बोललेले त्या दिवसापासून आजपर्यंत. मी फक्त खोटं बोलले तुमच्याशी. काय बोलतेस तू हे सनेम? खोटं, चोरी, ब्रेकअप, प्रेम, काय आहे हे सगळं? काय चाललंय तुझं? मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझी रिंग मिस्टर एमरेनच्या पॉकेटमध्ये विसरली असं, पण मी तेव्हा कोणाशीच एंगेज नव्हते. तुम्ही ज्या सनेमवर प्रेम केलं ते सनेम खोटं बोलली. धक्का दिला त्या सनेमने. खोटारडी आहे सनेम. जान, सनेम जरा थांब एक सेकंड. मला काही कळत नाहीये. चोरी, रिंग, ओस्मान, हे सगळं नाटक होतं. हे मला पचत नाहीये सगळं. जान, माझं ऐकून घ्या. एक सेकंद लांब राहा. सनेम, मी विचारतोय त्याची खरी खरी उत्तरं दे मला आता, ठीक आहे? ओस्मान बरोबर तुझी एंगेजमेंट कधीच झाली नव्हती. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे रिंग किंवा कॅम्प मध्ये माझ्या समोर मुद्दाम ओस्मानच्या जवळ बसणं, हे सगळं नाटक होतं असंच ना? म्हणजे तू मला इतके महिने फक्त फसवत होतीस. मी तुला सगळं माझ्या मनातलं खरं सांगितलं, पण तू माझ्याशी खोटं बोलत राहिलीस. कधी मला सांगायचा प्रयत्नही केला नाहीस. प्लीज एक मिनिट सनेम, लांब राहा माझ्यापासून. ओस्मानला हे सगळं माहितीये का? लैला, आयहान, तुम्ही सगळे माझ्या फिलिंग्सशी खेळत होतात, मला फसवत होतात, हो ना? व्हेरी नाईस, चांगलं काम केलंस तू. बरं मला सांग, तुझे पेरेंट्स सुद्धा यात सामील होते का? नाही. नशीब, कसली मुलगी आहेस ना तू. हा, म्हणजे समोरचा माणूस तुझ्याशी इतकं खरं वागतोय तरीही तू त्याला फसवत होतीस. मला तुमच्याशी खोटं बोलावं लागलं. आणि बाय द वे, ती ब्रेकअप स्टोरी तुझी आणि ओस्मानची, किती खोटं बोललीस माझ्याशी, हे सगळं तुझ्या प्लॅन मध्ये होतं ना? जान, प्लीज माझं एकदा ऐकून. एक मिनिट सनेम, एक मिनिट. मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक सेकंद, आपण सुरुवातीपासून बघूया, ठीक आहे? तर तू माझ्या घरात आली होतीस माझं सामान चोरायला. माझं सगळं सामान म्हणजे घरातल्या नॉर्मल वस्तू चोरण्यासाठी आली होतीस? नाही, तशी चोरी नाही. मग कसली चोरी? सांग मला, बोल ना, कसली चोरी? मला कळतच नाहीये. तू माझ्या घरात चोरी करायला आली होतीस म्हणजे नेमकं काय चोरायला आली होतीस? माझं डोकं फिरलंय आता. कोण आहेस तू सनेम?
सनेम तू कोण आहेस? चोर आहेस का? चोरी करायला आली होतीस माझ्या घरात? म्हणजे तू एक चोर आहेस? मी एका चोरावर प्रेम केलंय? एक फाईल चोरायला आले होते मी. कसली फाईल? जी फाईल तुमच्या घरी होती. पण सनेम त्या फाईलचा आणि तुझा काय संबंध होता? आणि लपून छपून का आली होतीस? फाईल मागितली असतीस तर मी दिली असती. ती फाईल तुमच्यापासून कुठली फाईल लपवायची होती? असं काय होतं त्या फाईल मध्ये जे तुला माझ्यापासून लपवायचं होतं? आणि आता सुद्धा तू सांगत नाहीये. सांग मला काय होतं त्यामध्ये? माहित त्यात काय होतं? खरंच मला माहित नव्हतं. मला सांगण्यात आलं होतं की तुमच्या हाती ती फाईल लागता कामा नये. काय चाललंय तुझं? काय बोलतेस तू? कोणी सांगितलं होतं तुला माझ्या घरातून फाईल चोरायला? काय नाव आहे त्या माणसाचं? मी तुला विचारतोय सनेम. मिस्टर एमरे. एमरे? हा? ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत चालली. म्हणजे एमरेने तुला सांगितलं की माझ्या घरी घुसून लपून छपून ती फाईल चोर, म्हणजे मी ती फाईल बघू शकणार नाही. हो, पण तुम्ही मला त्या दिवशी पाहिलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मिस्टर एमरेच्या पॉकेटमध्ये माझी एक वस्तू आहे आणि मग तुम्हाला त्यांच्या पॉकेटमध्ये ती रिंग अशी सापडली. कुठली फाईल होती ती? आणि त्याने माझ्यापासून ती का लपवली? माहित नाही. त्या फाईल मध्ये खरंच काय होतं मला नाही माहित. मला फक्त सांगितलं होतं की तुमच्यापासून लपवायची. म्हणजे एमरेने तुला एक फाईल चोरायला सांगितली आणि डोळे मिटून तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. सनेम तू अजून किती खोटं बोलणार आहेस माझ्याशी? माझा अंत पाहू नकोस सांगतोय. वेलकम मिस्टर एमरे. उरलेलं पेमेंट आणलंय मी. थँक्यू सो मच. मी कंपनीचं सगळं पेमेंट केलंय. सगळे पैसे मी इथे आणून देतोय, कळतंय का तुला? लक्षात ठेव, जर माझा हे कॉन्ट्रॅक्ट साईन झालं नाही तर तुझी काही खैर नाही. डोंट वरी एमरे, उद्या संध्याकाळपर्यंत कॉन्ट्रॅक्ट साईन होईल आणि आमची कंपनी तुम्हाला पैसे देईलच. मग बाकी सगळ्यांचे पैसे देऊन टाका. एव्हरीथिंग विल बी फाईन मिस्टर एमरे, काळजी नका करू. हे बघ, जर कोणालाही कळलं की मी तुला लाच दिली तर आपल्या दोघांची सुद्धा वाट लागेल. तुला खात्री आहे ना की कोणताही प्रॉब्लेम येणार नाही? जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही. आय एम शुअर. आणि उद्या नक्की हे कॉन्ट्रॅक्ट साईन होईल अँड यू विल मेक अ ग्रेट प्रॉफिट. तुम्ही जेवढे पैसे दिलेत त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळतील. डोंट वरी. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा जहान. आय स्वेअर मला खरंच माहित नव्हतं त्या फाईल मध्ये काय होतं आणि खरं तर मला ती फाईल चोरायला पण नाही जमलं. हा बोल दादा, कुठे आहेस तू? बाहेर आलोय का? काय झालं? लगेच घरी ये. अरे काय झालं? सगळं ठीक आहे ना? सांगशील का मला? मी म्हटलं ना घरी आहे. जान प्लीज माझं ऐकून घ्या. जान, जान प्लीज. सनेम, खरं तर तू मला खूप हर्ट केलंयस. मला यापुढे तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. निघ आता तू, जा. जान प्लीज, जान. I love you, जान. दादा, दादा, हा बोल सनेम. मिस्टर एमरे, मी जानला सगळं खरं सांगितलंय. काय सांगितलंस तू? काय काय सांगितलंस तू? हेच की तुम्ही मला फाईल चोरायला सांगितली होती आणि ती तुमची एंगेजमेंट रिंग होती आणि मी कधीच कोणाशी एंगेज नव्हते. सनेम, वेळ लागलाय का तुला? का सांगितलंस त्याला?
त्याला सांगू नकोस म्हटलं होतं ना. डॅम इट. ऍक्च्युली मी स्वतःला नाही थांबवू शकले मिस्टर एमरे. अच्छा, म्हणून त्याने मला घरी बोलवलंय. हो, मी पण तिकडेच येते. तू एंगेजमेंट रिंग आणि फाईल विषयी सगळं सांगितलंस. आणि काय काय सांगितलंस त्याला? फोटोग्राफीच्या लायसन्स बद्दल सांगितलंस का? नाही, मी सांगणार तेवढं ते निघून गेले. मिस्टर एमरे, त्यांना खरं काय ते सांगून टाकूया ना. त्यांना जी शिक्षा द्यायची ती. मिस्टर एमरे, प्लीज त्यांना खरं सांगून टाकूया. आता मला सहन नाही होते. सनीम, हे बघ, तू आता इथे येऊ नकोस, कळलं? आणि दादाला आणखी काही सांगू नकोस, ठीक आहे? आता काय करायचं ते मी बघेन. तू अडकवलंयस मला. ठेवतो. एमरे, मला बोलायचं तुझ्याशी. मी तुला जे काही प्रश्न विचारणार आहे त्याची मला खरी खरी उत्तरं हवी आहेत, कळलं तुला? सनेमला आपल्या घरातली एक फाईल तू चोरायला सांगितलीस का? आणि का सांगितलीस? हो, मी सांगितलं. काय होतं त्या फाईलमध्ये? एमरे, माझी बिझनेस पार्टनर होशील का? मी कुरिअरनं तुला एक फाईल पाठवली होती, मिळाली? नाही, काय आहे त्यात? एक लाल रंगाची फाईल आहे, त्यात कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत. माझा पार्टनर म्हणून तुला त्यावर सही करायची आहे. सही झाली की मला परत पाठव. पण तुझं काय देणं घेणं? एमरे, मी तुला शांतपणे विचारतोय, तू शांतपणे उत्तर दे मला. सनेमला तू चोरी करण्यासाठी इथे पाठवलंस आणि सांगितलंस की ती फाईल माझ्या हाती लागता कामा नये, हो ना? हो. असं काय होतं त्या फाईल मध्ये एमरे? मला खरं काय ते कळलं पाहिजे. नाहीतर काय? नाहीतर मी तुला सोडणार नाही. माझा राग माहितीये तुला. एमरे, ठीक आहे. त्या डॉक्युमेंट्स मध्ये मॉमच्या संबंधी इन्फॉर्मेशन होती आणि ती डॉक्युमेंट्स मॉमला पाठवणं खूप गरजेचं होतं. अरे यार, परत तू मॉम आणि मेटिन, तू फाईल्स मॉमला पाठवत होतास. मी तुला आधीच सांगितलं होतं की इकडचं काहीही तिच्यापर्यंत पोचता कामा नाहीये. सांगितलं होतं की नाही मी तुला? दादा, आता मी लहान नाहीये. तू कंपनीचा मालक आहेस म्हणून तू काहीही करू शकतोस. स्वतःला काय समजतोस तू? हा, मी तुझ्यापेक्षा जास्त या कंपनीत काम केलंय. मॉमचा 40% शेअर आहे त्यात आणि तुझ्यापेक्षा एक्सपिरियन्स जास्त आहे मला. तू डायरेक्ट मलाच फाईल का नाही मागितलीस आणि डॅडना का नाही सांगितलंस डायरेक्टली की मला कंपनीमध्ये तुमची पोस्ट हवी आहे, जानला त्या ठिकाणी अपॉइंट करू नका म्हणून? पण तू तुझ्या स्टाईलने काम केलंस, खोटं बोलून, माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवून, सनेमचा वापर करून. मॉमचे हे असले घाणेरडे गुण बरोबर घेतलेस. दादा, तू काहीही बोलतोयस. मी असं काय केलंय? हा, आयलीन, आणि तू मला काय सांगितलंस? हा, ओस्मानला पैसे देऊन आम्ही ती रिंग विकत घेतली असं का सांगितलंस तू मला? आयलीनला यात घेऊ नकोस. ती सनेमला प्रोटेक्ट करत होती. आयलीनसाठी मी ती रिंग आणली होती आणि तिच्या पर्स मधून ती खाली पडली. सनेमवर तू चिडलेलास म्हणून ते कव्हर अप केलं तिने. तू सनेमला या प्लॅन मध्ये कसं सामील केलंस, या सिक्रेट गेम मध्ये? हे एवढं अवघड नव्हतं. एमरे, माइंड युअर वर्ड्स अँड टेल मी की सनेमला तू यासाठी कन्व्हिन्स कसं केलंस? तिला पैशांची गरज होती, मी तिला पैसे दिले. सनेमने हे पैशासाठी केलं? तू खोटं बोलतोयस एमरे. सनेम असं नाही करणार. तिला लागणारे पैसे मी ट्रान्सफर केले आणि सांगितलं की ती लाल फाईल चोरून घेऊन ये. वाटल्यास तर बँक स्टेटमेंट बघू शकतोस. एमरे, गप्पा बस तू. तोंड बंद ठेव. तुझं एकही शब्द बोलू नकोस आणि आत्ताच्या आत्ता चालता हो. छान, मला बोलायचं तुमच्याशी. सनेम, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आय ट्रस्टेड यू. अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला.
तुझ्यावर प्रेम केलं मी, एका सरळ मार्गी इनसेंट मुलीवर, अगदी भोळ्या अशा सनेमवर. तिला एकदा भेटू शकतो का? मीच आहे ती. मी तुमच्या समोर आहे जान. माझं खरंच चुकलं जान. तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मला तुमच्या जवळ राहू द्या. प्लीज मला सोडून जाऊ नका. सनेम, मला जे आता कळलंय ते खोटं असेल तरच माझ्याशी बोल. मी सगळं काही ऐकीन तुझं. पण जर खरंच तू असं वागली असशील, माझं मन दुखावलं असशील, माझ्या फिलिंग्सशी खेळली असशील, तर माझ्याशी बोलू पण नकोस. आत्ताच्या आत्ता चालती हो इथून. परत कधीच येऊ नकोस. प्लीज नको येऊस. मी नाही जाणार मिस्टर जान. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. म्हणूनच मी तुम्हाला एवढे दिवस. सनेम, इट्स ओव्हर. आय कांट ट्रस्ट यू एनी मोर. जा, नको थांबूस इथे. प्लीज जा. याची तर मी, डॅम इट. नाव काय तुझं? सनेम. सनेम. सनेम, तू किती इनोसेंट आहेस माहिती तुला? Bir gülerim yüzünü göre göre, güzelleşirim bu yolda. Bir sürü bedel ödedim, hüznü böyle böyle gelebilirim. Yolumuza taş koymadan duramıyorlar, seni beni ele layık görüyorlar, bize doğruyu söylemiyorlar sevgilim. Yolumuza taş koymadan duramıyorlar, seni beni ele layık görüyorlar, bize doğruyu söylemiyorlar sevgilim. तू एवढ्यावरच सॅटिस्फाय होऊ नको सनेम. तू ह्यापेक्षा खूप खूप जास्त डिझर्व करतेस. मी तुला पहिल्यांदा बघितलेलं तो दिवस कधीच विसरणार नाही. कधीच नाही. आय रिअली लव्ह यू सनेम. Bazen solar, bazen açarım, sözüm çoksa bile konuşmam, susarım. Gülüyorsan mutluluktan değil, elini tutmanın hayaliyle yaşarım. Yolumuza taş koymadan duramıyorlar, seni beni ele layık görüyorlar, bize doğruyu söylemiyorlar sevgilim. Yolumuza taş मी जाते आता. 5 मिनिटं प्लीज. 5 मिनिटं थांब. प्लीज 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 प्लीज. 5 मिनिटं. 5 doğruyu söylemiyorlar sevgilim. Ah, yaprak gibi
bize doğruyu söylemiyorlar sevgilim. Yolumuza taş koymadan duramıyorlar. Seni beni el ayır görüyorlar. Bize doğruyu söylemiyorlar sevgilim. Bize doğruyu söylemiyorlar. अरे निहात, अजून ब्रेकफास्टला सुरुवातही केली नाही आणि तू ब्रेड संपवून टाकलास. अगं मेवके बेब किती पातळ ब्रेड बनवलायस तू. तू बनवलेला ब्रेड एवढा पातळ कधीच नसायचा. लैला जाऊन बघ सने उठले का. सनेम बाळा वर जाऊन सनेम उठलीये का नाही बघ. इथे बसून का ओरडतीये सनेम म्हणून. सनेम आले ग मॉम. नाश्ता गार होतोय बेटा, ये लवकर. चल ये बघू. मॉम मला भूक नाहीये. ऑफिसला तसा पण उशीर झालाय. लैला ही रात्री रडत होती का. डोळे किती सुजलेत तिचे. काय झालंय तुला माहितीये का काय झालंय तिचं. नाही ग, नाही माहित मला. लैला बहिणीकडे लक्ष नसतं तुझं. ती आम्हाला काही सांगत नाही. तू विचारलंस तर तुला सांगेल ती. मग तू आम्हाला खरं काय ते सांग ना. ठीक आहे, मी विचारून सांगते तुम्हाला. ओके बाय. या घरात काय चाललंय मला कुणी सांगेल का. अवघड आहे रे देवा. या मुली म्हणजे ना खरंच. सनेम, सनेम तू का रडत होतीस, सांगतेस का जरा मला. जहान आणि माझं ब्रेकअप झालं. कधी आणि का. माझी चूक होती. मी रात्रभर विचार केला, खूप रडले, खूप वाईट वाटलं. पण आता मी त्यांच्याशी बोलून घेते. होपफुली सगळं ठीकच होईल. पण काय झालं मला सांगशील का. ओस्मान बद्दल जे खोटं सांगितलेलं ते त्यांना कळलं म्हणून. काय कळलं. ते एंगेजमेंटचं का. हो तेच ते सगळं. त्यांना सगळं कळलंय. माझ्यामुळेच हे सगळं झालंय. आता मी काय करू. सनेम तू एक काम कर, त्यांना जाऊन शांतपणे सगळं नीट समजावून सांग. हे बघ, तुझं इंटेन्शन वाईट नव्हतं की नाही. तुला फोर्स केला होता. तुझ्याकडे असं करण्याशिवाय कुठलाच ऑप्शन नव्हता ना. तुझा नाईलाज होता. सनेम आणखी काय करणार होतेस तू. त्यांना जरा सांग समजावून. हे सगळं कळेल त्यांना. हो कदाचित. पण मला आता रडू येतंय. मला कळत नाही. आपण इथून प्लीज जाऊया. ठीक आहे डिअर. उफो, अरे देवा आता काय करायचं. कसं झालं असं. अरे देवा. ग आता मी काय करू. डिस्टर्ब आहेत का. अरे जाऊ दे, काही विचारू नकोस. एक मुलगा आपल्या सनेमच्या मागेच लागलाय रे. सनेम आणि ओस्मानची एंगेजमेंट झाली होती ना, ही गोष्ट त्याला कळली आणि आता तो तिला त्रास देतोय रे. मी काय करू मला कळतच नाहीये. मला नाव नाही माहिती रे. ऐकू नाही आलं मला नीट. मला माहितीये कोण आहे. काय सांगतोयस. तो उंच मुलगा आला होता ना दुकानात. का? तोच मला धमकी द्यायला आला होता तो. अच्छा. असा धिप्पाड आहे ना, मी तर घाबरलोच होतो त्याला बघून. खरं. डेंजर आहे तो. अरे देवा. कधी कधी येत असतो तो गल्लीत. कधी आलेला. परवाच तर बघितलेलं त्याला इथे. खरंच? त्या दिवशी पण डेंजरच दिसत होता. तो माफिया गँग मधला नाहीये ना. मी 100% शुअर आहे तो माफियाच आहे. सगळे माफिया गँगस्टरच्या अवतारात फिरत नाहीत. त्यामुळे तुम्ही सगळे सावध राहा सांगतोय तुम्हाला. नाहीतर त्याने मला का धमकावलं असतं. हा बरोबर आहे बघा ना, तुझं. माझ्यासारख्या माणसाला धमकावलं. खरे रे बाबा, कळतंय मला. खरंय तुझं. विलात मला एक सांगा, सनेम आणि त्या मुलाचे लफडे आहे काय. नाही ना, मला काहीच माहित नाहीये. अच्छा. अरे देवा, अवघड आहे. आम्हाला वाटायचं तूच त्रास देतोस आम्हाला, पण आता कळते कोण त्रास देते. अरे अरे, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करता ऐकून खूप वाईट वाटलं मला. हा? पैसे कमवण्याची सगळ्यांची वेगळी स्टाईल असते आणि माझी थोडी वेगळीच आहे, म्हणून तुम्हाला त्रास होत असेल. काही पण काय बोलतोयस इहसान. फार झालं आता तुझं. निघ इथून जा. हा ठीक आहे. कसला माणूस आहे हा. ओह, किती डेंजरस आहे हे सगळं. भीतीच वाटते ग बाई मला. तुला माहितीये का हे जग किती वाईट आहे. सनेमच्या मागे माफिया गँग मधला मुलगा लागलाय. माहितीये का तुला हे.
तर हे सिक्रेट आहे परफ्यूमचं. सनेम सनेम तू ठीक तरी आहेस ना? तुझी अशी झालेली अवस्था बघवत नाहीये ग मला. मी ठीक आहे. मी आज बोलते त्यांच्याशी. दुसरा कुठला ऑप्शनच नाही माझ्याकडे. हो सनेम, त्यांच्या समोर जा आणि सगळं खरं खरं काय झालं ते सांग त्यांना. काही लपवू नकोस त्यांच्यापासून, ठीक आहे? सगळं सॉर्ट आउट होईल सनेम, डोंट वरी. सनेम, मी आहे तुझ्यासोबत. ओह डिअर. चल जाऊया आपण. चल जाऊयात. सकाळी सकाळी त्या आईलीनचं तोंड बघायला मला अजिबात आवडत नाही ग. अख्खा दिवस खराब जातो माझा. अजिबात आवडत नाही मला ती, अजिबातच नाही. अरे पण आहे काय यात? ए काय चाललंय काय चाललंय ए चल, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. सोडा. हा माझा बॉक्स आहे, माझा बॉक्स आहे. याला हात नका लावू. माझ्या गावातून आलाय, कळतंय की नाही तुम्हाला? बाजूला व्हा, चला बाजूला व्हा. जे जे यात काय आहे ते आम्हाला बघायचंय. तुझं कोणतं गाव आहे रे, सांग ना. अरे मी कधी तुम्हा लोकांना तुमच्या गावाबद्दल विचारलंय का? नाही ना. माझं गाव सांगते. माझ्या गावाचं नाव आहे अदापझारी. हो तू अदापझारीची आहेस. अच्छा खरंच. ऍक्च्युली मी असं ऐकलं, एक मिनिट थांब. अदापझारीची लोक खूप हुशार असतात, कळलं ना? तुझ्यासारखी मूर्ख नसतात. काय बघायचं तुला आता? हा माझा बॉक्स आहे, प्लीज. मी मनीषाचा आहे. मनीषाच आहेस तू? अच्छा मग काय आता पेढे वाटू? हे बघ सनेम, हे लोक माझ्या गावातून आलेलं गिफ्ट मला उघडू देत नाहीत. एवढी कसली क्युरिओसिटी आहे यांना, मला खूप त्रास देत आहेत हे. प्लीज यांना समजाव, प्लीज सनेम, प्लीज यांना समजाव. यात खूप इम्पॉर्टंट गोष्टी असणार आहेत. काय करू कळत नाहीये. शांतपणे बघायचंय मला. हा बॉक्स मी उघडू देणार नाही तुम्हाला. बाजूला व्हा ना guys. जे जे, आता मलाही बघायचंय ह्यात नक्की काय आहे ते. अरे जाऊ दे. हे बघा मी फक्त सनेमला दाखवणार आहे. जा इथून. जाऊ दे, जाऊ दे मला. जान, मी काल रात्रभर जागी होते. प्लीज मला एक चान्स द्या सगळं एक्सप्लेन करण्याचा. प्लीज तुम्ही फक्त ऐकून घ्या. मला खूप काही सांगायचंय. तुम्हाला माझ्याकडे बघायचं नसेल तर नका बघू, पण माझं ऐका. मी काल रात्रीच तुला सगळं सांगितलंय. माहितीये पण प्लीज माझं एकदा ऐकून घ्या ना प्लीज. मला काहीच ऐकायचं नाहीये सनेम, प्लीज. तुम्हाला ऐकावंच लागेल. मी केव्हाचं तुम्हाला खरं काय ते सांगायचा प्रयत्न करते. आय डोंट बिलीव्ह यू सनेम. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. माझ्याकडून चूक झाली. मी काय करते मला कळत नव्हतं. आय स्वेअर. सनेम, तू जातेस का मी जाऊ? जान प्लीज. यापुढे मला मिस्टर जान म्हणत जा. जॉन, अरे तू कधी आलास? मला कळलंच नाही. तू बाहेर जा सनेम. मिस्टर जॉन, तुम्ही फ्री असाल तेव्हा सांगा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. सनेम, जानने तुला जायला सांगितलंय ना, मग तू इथे का उभी आहेस? ठीक आहे मिस्टर जॉन, जाते मी. मी तुझ्या केबिन मध्ये येते तेव्हा सनेम इथेच असते आणि मी पाहिलंय नेहमी तुझा मूड खराब करून जाते. काय काम आहे डेरेन? ऍक्च्युली मी फोकस ग्रुपचा रिसर्च बघितलाय. तू पण एकदा बघून घे. हे बघ.
ऑफिसमध्ये पाऊल सुद्धा ठेवायची इच्छा होत नाहीये. हे बघ एमरे, तो कंपनीचा ओनर नाहीये, त्याला एवढं घाबरायची गरज नाहीये. आणि हे कॅम्पेन तू त्याला मिळवून दिलंयस. कंपनी तुझ्यावर डिपेंडेंट आहे, हे विसरू नकोस. आज खूप मोठा ड्रामा होणार आहे. एवढा का घाबरतोयस तू? तू स्वतःला समजतो तरी काय? तुझी आणि त्याची पोस्ट सेमच आहे. तू फार काही करू शकणार नाही. ठीक आहे, तुझा मी येतोच. टेक केअर. टेक केअर. ओके, मी चेक केलेलं आहे. आणखी काही करायचंय का मी? नाही, आणखी काही काम नाहीये. ठीक आहे. जान, तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे. आता तुझ्या टीमला बोलावून त्यांना हा रिझल्ट दाखव. ओके ठीक आहे. मला माझं पेन दे ना. शुअर. थँक्यू सो मच. यू वेलकम. गुड मॉर्निंग. ओविडो मध्ये जायचं ना आपल्याला? तू तिथे यायची गरज नाहीये. जान, मी तुझी कन्सल्टंट आहे. आम्हाला कन्सल्टिंगची गरज भासली तर तुला बोलावून घेऊ. आता तू तुझ्या ऑफिसला जा, काही इथे काम नाही. ऐकलंस ना, तुझ्या ऑफिस मध्ये जा आईलीन. आम्हाला जेव्हा तुझी गरज आहे असं वाटेल ना, तेव्हा तुला फोन करू. केव्हाही गरज वाटली तर फोन करू शकतेस. ठीक आहे. निघ आता. हा इथे काय करतोय? तू इथे काय करतोयस? हा, हाऊ डेअर यू टू कम हिअर. चालता हो इथून, चल. मी काय बोलतोय ऐकायला येत नाहीये का तुला? मला हा कळणारा तू कोण आहेस रे? हा, मी पण ह्या कंपनीमध्ये पार्टनर आहे, कळलं? एमरे, हे बघ माझं ऐक. आय डोंट केअर अबाउट एनिथिंग एट ऑल. माझं डोकं फिरायच्या आत तू इथून चालता हो, कळलं? निघ लगेच. पश्चाताप होईल तुला. आता जातोय मी, पण लवकरच परत येईन मी. ओके, लक्षात ठेव. सोडणार नाहीये मी. परत इथे पाऊल ठेवू नकोस. काय काय? हा, आपापल्या कामाला लागा. चला. जे मी फाईल्स तयार केल्यात, ही मिस डेरेनचे, मी मिस्टर जानना भेटून येते. ओके. हे बघ काय करतेस तू? अगं त्यांचा मूड चांगला नाहीये. थांब, आता नंतर जा. नको, ते माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत. मला त्यांच्याशी बोलायचंय. त्यांच्या तोंडी लागू नकोस. मला तर वाटतं आता तू रिझाईनच करून टाक, नाहीतर ते तुला काढून टाकतील. बॉक्स उघडूया का? कदाचित तुझा मूड चांगला होईल. चल उघडूया बॉक्स. चल उघडूया. मिस्टर जान, माझं एक काम आहे. तुम्ही कुठे जाताय? तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचंय. माझं ऐकून तरी घ्या प्लीज. मिस्टर जान, मला नोकरीवरून काढून टाका. तू या कंपनीकडून पैसे घेतलेस, बरोबर आहे ना? तू एमरेला मंथली काही पैसे परत देत होतीस, हो की नाही? राईट. ओके, ज्या दिवशी तुझं सगळं देणं फेटेल त्या दिवसापासून तू ऑफिसला येणं बंद कर. तुला काय वाटेल ते कर. आय डोंट केअर. ओके.
आता माफिया गँग मधल्या मुलाचा आणि सनेमचा काय संबंध? कोण आहे? कमाल करतोय सून, मला कसं माहित असेल माफी आणि माझा काय संबंध? पण मी असं ऐकलंय की ओस्मानला येऊन ते चांगलं मारणार आहेत. हो मग काय, तो माणूस खूप श्रीमंत आहे ना. आणि हा तो सनेमच्या प्रेमात वेडा झालाय म्हणे. बिचारी सनेम बघ ना, सगळी मुलं तिच्या मागे लागतात. आता एक माफिया सुद्धा आलाय. नाही ऐसून असं नका म्हणू. प्रेम प्रेम असतं हो. प्रेमात सगळे वेडे होतात. कोणाकडून काय काय करून घेतं ते. आता बघा ना, इनर्सच्या घड्या घालायला मी तुमच्यासाठी इथे येतो की नाही, त्याच बहाण्याने तुमच्या जवळ राहायला मिळतं ना. एसाने काय बोलतोयस तू, कळतंय का? ए काय चाललंय इथे? तुम्ही काय बोलताय मला पण सांगा. मला कळलं पाहिजे तुम्ही काय बोलताय. माझे कान तिखट आहेत. ये मुझफ्फर ये. दुकान आहे. अरे आता मी निघणारच होतो. मला फक्त आयसूनकडून माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं होतं. आता माझं काम झालंय. मी आता नवीन पेपर्स आणि स्टेशनरी विकत घेऊन येतो, ते जरा अरेंज करतो आणि मग परत इथे येतो. ओके चला बाय. काय बोलतोय हा? अरे विसरलोच, माझ्याकडे सुट्टेच नाहीयेत. आयसून मला स्टेशनरीसाठी थोडे पैसे लागणार आहेत, द्याल का प्लीज? हो देते ना. हो हो आमच्याकडे पैशाचं झाडच आहे ना, भरपूर पैसे आहेत ना. मॉम तू पण ना, हा माणूस आपल्याला उल्लू बनवतोय. हा गोड गोड बोलून पैसे घेतोय आपल्याकडनं. त्याला प्लीज तू पैसे नको देऊस. आईची काळजी घे रे, मी निघतो. आधीच सांगतोय, नाहीतर नंतर पश्चाताप होईल तुला. लक्षात ठेव. एक दिवस मी ह्याला एवढा मारणार आहे ना, सोडणार नाही मी ह्याला. तुझी हाडं मोडून तुझ्या हातात देईन, कळलं का तुला? तू आधी आत चल बघू, चल. बोला मिस्टर एमरे, मला फोन कशाला केलाय? मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं? सनीम तुला माहिती तू माझ्यासोबत काय केलंस? हा, तू त्याला खरं सांगून माझ्या आयुष्याची वाट लावलीस. हो कळतंय, पण तुम्ही स्वतःला वाचवलंतच ना शेवटी. तू माझ्या भावाला ओळखत नाहीस. तुझं आणि माझं दोघांचंही आता काही खरं नाही. एक लक्षात ठेव, त्याला फोटोग्राफी लायसन्स बद्दल काही सांगू नकोस, नाहीतर मी तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकेन. ते तुम्ही ऑलरेडी केलंय मिस्टर एमरे. मी तुझ्यासाठी केक बनवला आहे. वा मेवके, अरे वा मस्त. सनेम बद्दल काही कळलं का? नाही, लैलाने फोन नाही उचलला. बहुतेक ती आता बिझी असेल, नंतर फोन करेल ती. जानमुळेच काहीतरी झालं असणार. निहात सनेमने त्याला परत किस तर केलं अगं नाही का मेवके, जर केलं असेल तर आपण काय करायचं? ओ गॉड, हे काय बोलतेस तू मेवके? काय करायचं आता? तू फक्त तो किसिंगचा किस्सा डोक्यात घेऊन बसलेस. माझ्या मुली अशा नाही आहेत. माझ्या दोन्ही मुली खूप संस्कारी आहेत. आणि असं काही असेल तर आत्ताच्या आता त्यांच्या ऑफिसमध्ये दंगा करीन, कळलं का तुला? ठीक आहे निहात, काही प्रॉब्लेम नाहीये. हो पण खरं सांगतेस का तू? त्या बघ काय बोलतायत. खरंच आयसून सेमराला आपल्याबद्दल काहीतरी सांगतेय. आपल्याकडेच बोट दाखवतो. गॉसिप करत असेल मेवके. तुझं पोट खूप दुखतंय असं काहीतरी म्हणत असेल त्या दोघी. त्यांना पण केक दे जरा. त्यांना विचार ना, त्यांना केक हवाय का म्हणून. आयसून सेमरा आमच्याकडे बघून काय बोलताय ग? अगं काही नाही मेवकेबे, ते फक्त इकडे असंच. बरं आपण नंतर भेटूया, ठीक आहे? ही सुद्धा असं बघतीये, ती सुद्धा तसंच बघतीये. विचार करूनच चक्कर येते. कुणाच ठाऊक काय झालंय ते.